कारण जी भारतातली गरिबी आहे ती गरिबी ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. आता एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. समजा दोन गरीब आहेत. एक उच्चवर्णीय गरीब आहे आणि दुसरा एखादा अस्पृश्य गरीब आहे. गरीब म्हणून या दोघांची परिस्थिती सारखीच आहे. दोघांचंही रोजचं उत्पादन समजा 200 रुपयाचं आहे किंवा आपण असं 130 रुपये 128 रुपये त्याचं रोजचं उत्पादन आहे. वैज्ञानिक पद्धतीने म्हणजे दोघाही गरिबाची परिभाषा ही एकच यायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षात तसं येत नाही. आता उदाहरणार्थ आपल्याकडे जाती व्यवस्था ही एवढी मजबूत आहे की म्हणजे आपण म्हणतो ना जातीसाठी माती. जसा आपल्या जातीचा अभिमान आहे तसाच दुसऱ्या जातीबद्दल द्वेष देखील आणि तिरस्कार देखील इथे पाहायला मिळतो. पण डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की इथली जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, वरच्या वर्णापासून खालच्या वर्णापर्यंत म्हणजे ब्राह्मणापासून ते शूद्रांपर्यंत एक तिरस्कार पाहायला मिळतो आणि शूद्रापासून ते ब्राह्मणापर्यंत द्वेष हा चढत्या क्रमाने जातो आणि तिरस्कार हा उतरत्या क्रमाने येतो. हीच परिस्थिती आपल्याला 21व्या शतकात देखील आज बदलताना दिसत नाही. म्हणून एक दलितामधला एक गरीब आणि उच्चवर्णीयामधला एक गरीब ह्या दोघांची परिस्थिती सामाजिक संरचनेमध्ये सारखी दिसत नाही. कारण अस्पृश्य गरीबाला काय आड येते तर त्याची जात आड येते. याला मानहानिकारक बोलणं, याला शिव्या घालणं किंवा यांच्याकडून कोणतंही काम करून घेणं हे चालतं, कारण याच्या जातीला प्रतिष्ठा नाही. परंतु हा उच्चवर्णीय जर गरीब असेल, तोही रोज तोच कमवतो जो हा कमवतो, तेव्हा याच्या जातीला उच्चवर्णीय म्हणून एक प्रकारची प्रतिष्ठा आहे. म्हणून भारतीय समाज जीवनामध्ये दोन्ही गरीबाला त्याची जात चिटकलेली असते आणि हीच जात सामाजिक जी जाण आहे किंवा जी इथली सामाजिक संरचना आहे त्या सामाजिक संरचनेमध्ये हा उच्चवर्णीय गरीब श्रेष्ठ ठरतो आणि हा अस्पृश्य किंवा शूद्र किंवा दलित गरीब हा काय ठरतो तर हा निकृष्ट ठरतो. अशा प्रकारचं विभाजन, गरिबीचं विभाजन आपल्याला जाती जातीमध्ये पाहायला मिळतं. म्हणून काम करणारा माणूस तो किंवा तो गरीब हा कोणत्या जातीचा आहे हा भाग सुद्धा गरिबीमध्ये अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरतो आणि हा मोठा अडथळा भारतीय समाज जीवनामध्ये तो पाहायला मिळतो की ज्यामुळे मानवी हक्काचं उल्लंघन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे आपण अनेक वेळा असं म्हणतो की गरिबाला किंमत नसते. म्हणजे किंमत नसते म्हणजे काय? गरीब तुमची गरिबी कोण ठरवतं तर हे गरिबी जात ठरवतं. आणि विशेषतः भारतामध्ये ज्या गरिबी रेषेखाली जे लोक जगतात ती प्रामुख्याने कोण आहेत तर ती निम्न जातीय आहेत. ती शूद्र, अस्पृश्य, अल्पसंख्याक, मागासवर्गीय या घटकातले अधिक लोक आहेत. म्हणून भारतातल्या गरिबी निर्मूलनामध्ये प्रामुख्याने जाती व्यवस्था ही प्रमुख अडसर ठरताना दिसते. आणि त्याबरोबरच इतर प्रकारच्या अनेक विषमता इथल्या सामाजिक संरचनेमधून आलेल्या आहेत. त्या विषमता देखील गरिबी निर्मूलन करण्यामध्ये अडथळा ठरतात. म्हणजे अगदी कुठलाही सामाजिक बदल किंवा कुठल्याही शासनाच्या योजना या अनेक वेळा या जाती संरचनेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये अडकताना आपल्याला दिसतात. म्हणून प्रामुख्याने जाती व्यवस्था आणि इतर विषमता या मानव हक्काचं उल्लंघन ठरणाऱ्या दिसतात. आता उदाहरणार्थ जे आंतरजातीय विवाह होतात त्या आंतरजातीय विवाहामध्ये आपण असं पाहतो की मोठ्या प्रमाणात की जर दलित वर असेल आणि उच्चवर्णीय जर वधू असेल तर अनेक वेळा
दलित मुलांच्या घरावर किंवा मागासवर्गीय मुलांच्या घरावर हल्ले होतात. आपण सैराट पाहिला असेल किंवा असे अनेक सैराट रोज घडताना आपल्याला दिसतात. त्याचं मूळ कारण जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मानवी हक्काचं उल्लंघन करण्यामध्ये जाती व्यवस्था ही प्रमुख अडथळा आहे. म्हणून हा अडथळा आपण विचारात घेतला पाहिजे. त्याबरोबरच कृषी आणि संबंधित उत्पादनात दिवसेंदिवस घट होत जात आहे, हे देखील मुख्य अडथळा आहे. प्रामुख्याने अगदी प्राचीन काळापासून ते आजतागायत कृषी हा भारतीय समाज जीवनाचा कणा राहिलेला आहे. म्हणजे कृषीशिवाय भारतातलं कुठलंही पान हलत नव्हतं. म्हणजे इथली अर्थव्यवस्था कृषी आणि उद्योग याला अशी मिळून बनलेली होती. परंतु ही बनली कधी? कृषी आणि उद्योग स्वातंत्र्यानंतर. परंतु पूर्वीपासूनच भारत हा कृषीप्रधान देश राहिलेला आहे आणि कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार ठरलेला होता. परंतु जसं जसं जागतिकीकरण आलं तसं कृषी क्षेत्रावरचं जे अवलंबित्व होतं ते कमी कमी होऊन कृषीचं मागासलेपण अधिक पुढं आलं. त्याबरोबरच मोसमी पावसाचा किंवा मोसमाचा बदलता चेहरा किंवा बदलते मोसमी वारे, त्याबरोबरच अनेक नैसर्गिक संकटे यामुळे कृषी व्यवस्था ही संकटात सापडली. आणि जशी कृषी व्यवस्था संकटात सापडली ती व्यवस्था गरिबी वाढवण्यामध्ये अधिक कारणीभूत ठरली आणि ते एक अडथळा देखील ठरली. तर कशी अडथळा ठरली? तर प्रामुख्याने कृषी संबंधित अनेक उद्योग कृषी उत्पादनावर आधारलेले होते. कृषीवर अनेक शेतमजूर, भूमिहीन कामगार हे त्या शेतीवर काम करायचे, ज्याच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु नंतरच्या काळामध्ये शेती उत्पादनातच घट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमजुराला कामावून कमी केलं किंवा शेतीतच मिळत नसल्यामुळे शेतमजुराला गावकुसामध्ये काम मिळणं हे मुश्किल झालं. त्याच्यामुळे एकतर शेतकरी बी गरीब झाला आणि दुसऱ्या बाजूला शेतमजूर देखील हवालदिल झाला. आणि यामुळे जे शेती संबंधीचे इतर उद्योग होते ते उद्योग देखील इथे कमी प्रमाणात होत गेले. त्याच्यामुळे देखील गरिबी निर्मूलनामध्ये मोठा अडथळा ठरलेला आपल्याला दिसून येतं. म्हणून कृषी संबंधित आणि कृषीवर आधारित व्यवसाय यामुळे आणि म्हणून आपण गरिबीचं निर्मूलन करण्यामध्ये हे अडथळे आहेत. म्हणून कृषी आणि संबंधित उत्पादनामध्ये जी घट होत चालली आहे, शेतीची उत्पादकता कमी होत चाललेली आहे, शेतीचा पोत कस कमी होत चाललेला आहे, ज्याच्यामुळे उत्पादन कमी होतंय आणि शेतीवर जे आधारित इतर व्यवसाय आहेत ते व्यवसाय देखील आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जसं आपण म्हणतो की जे 12 बलुतेदार होते आणि 13 अलुतेदार होते खेड्यामध्ये किंवा ग्रामीण जीवनामध्ये, ग्रामीण संरचनेमध्ये, आता हे 12 बलुतेदार तुम्हाला दिसत नाहीत. म्हणजे लोहार, सुतार ही जी संरचना होती ती संरचना आज आपल्याला दिसत नाही. कारण शेतीची उत्पादकता कमी झाल्यामुळे या व्यवसायाची प्रासंगिकताच उरली नाही. त्याच्यामुळे तो जो समाज घटक होता तो समाज घटक या प्रक्रियेपासून तो बाजूला फेकला गेला आणि मग त्यांच्या उदरनिर्वाहाचे अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हणून कृषी संबंधित उत्पादन कमी झालं आणि दिवसेंदिवस त्याच्यात घट होत चालली. यामुळे देखील गरिबी निर्मूलनामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. या सगळ्या चर्चेनंतर असा प्रश्न निर्माण होतो की मग याच्यावर उपाय शक्य आहे का? असं समजा की तुम्ही मेन्स पास झालात आणि इंटरव्ह्यूला गेलात आणि जर तुम्हाला विचारलं की बाबा तू गरिबी निर्मूलनासाठी काय करशील किंवा असं काय सांगाल की ज्याच्यामुळे गरिबीचे निर्मूलन होईल, त्याचे उपाय काय करता येईल, तेव्हा तुम्हाला एक अधिकारी म्हणून तुम्हाला त्याचे उत्तर तिथे देणं हे अधिक गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्याच्या काही
निवडक उपायाची चर्चा आपण इथे करूया की ज्या विविध योजना आहेत शासनामार्फत चालवल्या जातात. ह्या योजना केंद्र शासन आणि राज्य शासन किंवा तुमच्या स्थानिक संस्थांच्या माध्यमातून त्या चालतात. ज्या योजनाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनाचा कृती आराखडा किंवा कार्यक्रम इथे राबवला जातो. आणि प्रामुख्याने ह्या योजना 950च्या वर योजना आहेत ज्या संपूर्ण भारतामध्ये चालवल्या जातात. ज्या योजनाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनाचा आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळतो. आणि मग जर आपण थोडासा भारतीय स्वातंत्र्यापासून जर विचार केला तर आपण अनेक अशा योजना पाहतो की ज्या योजना गरिबी निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण होत्या. फक्त उदाहरण म्हणून सांगतो, 1971ची गरिबी हटाव योजना. ही गरिबी हटाव योजना काय होती? तर जेव्हा भारतात दुष्काळ पडला होता तेव्हा आपण PL 480 अंतर्गत आपण जो लाल गहू पाहतो, जो अमेरिकेतून आपण मागवला होता, म्हणजे भारतातला कुठलाही माणूस हा गरिबीमुळे त्याच्या उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी इंदिरा गांधी सरकारने गरिबी हटावची घोषणा दिलेली होती. त्याबरोबरच आपण असं पाहतो की 20 कलमी योजना, इंदिरा गांधीच्याच काळामध्ये हे 20 कलमी योजना पाहायला मिळते. 5 कलमी योजना किंवा अगदी अलीकडच्या काळामधल्या अनेक सामाजिक न्याय विभागाच्या योजना, त्याबरोबरच महिला आणि बालकल्याण विकासाबाबतच्या योजना, त्याच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या योजना, या योजनाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले गेले. आणि साधारणतः या अनेक योजना गरिबी निर्मूलन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकतात आणि अनेक ठरलेल्या देखील आहेत. जर आपण काही निवडक अलीकडच्या योजना जर घेतल्या तर रोजगार हमी योजना, त्याबरोबरच पंतप्रधान ग्राम सडक योजना, त्याबरोबरच पंतप्रधान आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, त्याबरोबरच रमाई आवास योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या, अशा कितीतरी योजना आहेत ज्या योजनाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम तो आपल्याला आखलेला दिसतो की ज्या माध्यमातून गरिबीचं प्रमाण कमी करून हे या DRD खाली जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांचा दैनंदिन जीवन स्तर कसा उंचावेल आणि त्यांना एक सन्मानाने कसं जगता येईल हा प्रयत्न होताना दिसतो. अनेक प्रकारच्या ज्या सार्वजनिक वितरण पद्धती आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचं रेशन असेल, तुम्हाला मिळणाऱ्या इतर सुविधा असतील, की तुम्हाला म्हणजे वस्तींच्या योजना असतील, घर बांधून देण्याच्या योजना असतील, या योजनाच्या माध्यमातून गरिबी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ते प्रयत्न केले गेले. आणि साधारणतः ह्या 950 अशा योजना आहेत ज्या योजनाचा संबंध गरिबी निर्मूलनाशी आहे. आणि गरिबी निर्मूलनामध्ये एक महत्त्वपूर्ण अभ्यासक आहेत, जे अभ्यासक लंडन विद्यापीठामधले आहेत. त्यांचं नाव आहे गाय स्टॅलिश. हे असं म्हणतात की युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे गरिबी निर्मूलनासाठी महत्त्वाचं ठरेल. प्रत्येकाला समान वेतन गरिबी निर्मूलनामध्ये ते महत्त्वपूर्ण ठरेल. परंतु यांचा जो उपाय आहे हा उपाय भारतासारख्या विकसनशील आणि जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये तो लागू होतो का? तर निश्चितच त्याचं ते होणार नाही, कारण इथे मोठ्या प्रमाणात विविधता आहे, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आणि या विविधतेमुळे प्रत्येकाच्या जीवनपद्धती या वेगवेगळ्या आहेत. आणि या जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या कारणाने प्रत्येकाचा व्यवसाय, त्याचा उद्योग हा सारखा नाही आहे. आणि शासकीय सेवेतला जो वर्ग आहे तो वर्ग फार कमी प्रमाणात आहे. म्हणून प्रत्येकाला बेसिक युनिव्हर्सल इन्कम देणं
हे भारतासारख्या देशामध्ये शक्य नाही. ते जिथं जिथं लहान लहान देश आहेत किंवा कमी लोकसंख्या असणारे देश आहेत त्या त्या देशांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था ही राहू शकते. परंतु विकसनशील राष्ट्रामध्ये आणि विशेषतः भारतासारख्या देशामध्ये ते यशस्वी होईलच काय असं आपल्याला सांगता येत नाही. आता तो राहिला मुद्दा महत्त्वाचा, तो म्हणजे की भारतात गरिबी निर्मूलन शक्य आहे का. आणि जर तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यू घेताना की असं तुम्हाला काय वाटते की भारतात गरिबी निर्मूलन करणं शक्य आहे का, तर आपलं उत्तर काय असेल, हो किंवा नाही. जेव्हा आपण असं म्हणू, कारण इंटरव्ह्यूमध्ये असे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाचं उत्तर आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप देऊ शकत नाही, यस किंवा नो. तर आपल्याला त्याचं विश्लेषणात्मक मांडणी करावी लागते की ते कसं शक्य आहे आणि कसं शक्य नाही. जर आपण त्याची सुरुवात केली तर ती सुरुवात ही सकारात्मक स्वरूपाची असावी की भारतामध्ये गरिबी निर्मूलन करणं शक्य आहे. मग कसं शक्य आहे, तर शासनाने गरीब कोण याची स्पष्ट परिभाषा करून त्या गरीब त्यांच्या दैनंदिन जीवनाला त्यांना एक चांगलं जीवन त्यांना प्राप्त करून देण्यासाठी एक निश्चित प्रकारचा कृती आराखडा, त्याच्या संबंधीचं स्वतंत्र बजेट निर्माण करणं हे गरजेचं आहे. आणि विशेषतः हे एका वर्षी करून चालणार नाही, तर साधारणतः तुम्हाला 10 वर्षाचा काळ ठेवावा लागेल. आणि 10 वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने गरिबीचं प्रमाण तुम्हाला कमी करत जावं लागेल. जर असं केलं तर शक्य आहे. मग प्रारंभी काय केलं पाहिजे, जशा अनेक योजना आहेत परंतु त्या योजनाचं जे प्रॉपर इम्प्लिकेशन आहे ते होताना दिसत नाही. म्हणजे ज्या योजना आहेत त्या खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत. काय करावं लागेल, तर 10 वर्षामध्ये यांच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतात. आणि ह्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत, तर अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत. तर प्रारंभी आपल्याला काय करावं लागेल, त्या व्यक्तीला निवारा द्यावा लागेल. म्हणजे अन्न वस्त्र निवारापैकी जी मूलभूत गरज आहे व्यक्तीची, ज्याच्यामुळे तुमची गरिबी दिसते, त्याचं प्रमुख कारण घर आहे. म्हणजे आपण जेव्हा भारतामध्ये अशा अनेक झोपडपट्ट्या पाहतो, ज्या झोपडपट्ट्या 10x10च्या टीनमध्ये 10 15 लोक एकत्र राहतात. जर गरिबी निर्मूलन करायचंच असेल तर निश्चित 10 वर्षाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अशा गरिबीची परिभाषा करून त्या लोकांना शासनाकडून पक्के घरं उपलब्ध करून द्यावे लागतील. घरं बांधण्यासाठी त्यांना पैसा द्यायचा नाही, घरं बांधून द्यायची. आणि त्याबरोबरच त्यांना ज्या त्यांच्या इतर गरजा आहेत, त्याच्यानंतर त्यांनी कशावर काम करायचं, त्यांना ज्या पायाभूत सुविधा मिळतात त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे यांच्यासाठी स्वतंत्र बजेट निर्माण करायचं. त्या बजेटाअंतर्गत फक्त गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम राबवायचा. आणि त्या निर्मूलनामध्ये एक टप्पा पायऱ्या घेत पहिला टप्पा घरं बांधून देण्याचा, दुसरा टप्पा त्यांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या उपलब्ध करून द्यायच्या. त्या पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या, ज्याच्यामुळे तुमची गरिबी दिसते. हा जो दुसरा भाग आहे, तुमचा सभोवतालचा परिसर कसा आहे ना. म्हणजे जर तुम्ही कधी गावात गेला असाल तर हे कोणत्या लोकांचे घर आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही है ना. म्हणजे जातानाच आपल्याला इथं कोण राहतं, हे तिथं असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, तिथली जी अस्वच्छता आहे, स्वच्छता आहे, या आधारावर आपल्याला कळतं की इथे कोण राहतात, म्हणजे कोणत्या जातीचे राहतात, कोणत्या समाजाचे असतात.
आपण हे समजून घेतो. म्हणून आपण काय करायचं, इथे काय करायला पाहिजे, तर पायाभूत सुविधा त्यांना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण या गोष्टी त्यांना प्राप्त होणाऱ्या सुविधांमध्ये त्या उपलब्ध करून द्यायच्या. आणि मग या टप्प्याटप्प्याने आपल्याला गरिबी ही कमी करता येईल.